सर्वांच्या वतीने वनिताच्या वतीने जाहीर करतो। मी कविता करत नसल्याचा, गझल लिहित नसल्याचा मला अफसोस कधीच होत नाही, कारण मी सतत चांगल्या कवींच्या सानिध्यात असतो। ते सतत माझ्या अवतीभोवती असतात। मी वाचत असतो, त्यांना कंपोज करत असतो, गात असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो। गझलच्या बाबतीत तर वेगळंच करतं। रदीफ, काफिया ह्या तंत्रानुसारी काव्य प्रकारामुळे त्यात थोडंसं रमावं लागतं। कधी कधी कार्यशाळेच्या निमित्ताने सर्व शायर एकत्र भेटतात आणि खूप मजा येते। एक चिंतन होतं आणि जणू काही मी कवी असल्याचा भास मला असं छान एक आनंद देतो। आणि नेहमी वाटतं की नवीन कवयित्री असो, कवी असो, जुने असो, एक वेगळा अनुभव प्रत्येक कवितेतून मिळतो। आणि दरवेळेस वाटत जातं की अरे हे हिला कसं सुचलं, एवढ्या मोठ्या शायराकडून सुद्धा मी ऐकलं नव्हतं, ही कल्पना एक नवीनच वाटते। हे असं मला वनिताच्या कवितेमधून जागोजागी जाणवलं। आणि नेहमी मला तो शेर इथे आठवतो की जब देख न सकते थे तो दरिया भी था कतरा, अब आँख खुली तो कतरा भी दरिया नजर आया। असं कतरा दरिया काय आहे? कचरे का इकट्ठा होना ही तो है। दर्या दुसरा काही नसतो, कचऱ्याचं जे समर्पण असतं। आणि असा मला आनंद देणारा हा संग्रह कालच माझ्या हाती आला, मला खूप आनंद दिला। आणि मुख्य म्हणजे इथे येण्याचं कारण म्हणजे अरुण, अशोक, सौमित्र सगळे येणार होते। प्रमोद दादा किती दिवसांनी भेटला, ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी त्या निमित्ताने होणार होत्या आणि मला खूप आनंद वाटला। आणि त्यातल्या त्यात अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे वनिताची कविता सगळ्याच प्रकारामध्ये ती लिहिते, मुक्तछंदापासून गीतेपर्यंत सगळा प्रकार तिने लिहिला आहे, हाताळला आहे। त्या लिहिण्यामध्ये उत्कटता आहे। आपण इथे तिच्या कवितेचं डिसेक्शन करायला बसलेलं नाही, तिचं कौतुकच करायला पाहिजे, कारण इतक्या ग्लोबलाइज मार्केटिंग जगात ती राहते आणि तरीही तिने त्या भावना जपलेल्या आहेत आणि अभिव्यक्त झाली आहे ती इतक्या उत्कटतेने। आणि मुख्य म्हणजे गझलेच्या जवळ आहे ती। मला आवडता प्रकार, सगळ्या कवितेचा प्रकार, सगळे प्रकार मला आवडतात। अरुणला माहीत आहे, आम्ही किती वर्षांचे मित्र आहोत। आणि गझल हा त्यातही माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे। आणि मला संगतीला आज माझ्या वेदनेचा गाव आहे, भंगलेल्या या मनाला टोचणारा घाव आहे। ही एक गझलच आहे तिची। अशा काही गझल तिच्या पुस्तकात आहेत। आणि माझा असा स्वार्थी एक हेतू आहे या निमित्ताने तिला शुभेच्छा देताना, आशीर्वादही देताना, थोडं मोठं असल्यामुळं असं आशीर्वाद वगैरे शब्द वापरावे असे वाटतात, पण सदिच्छा देताना हा एक स्वार्थी हेतू आहे की तिने गझलकडे वळलं पाहिजे। कारण सुरेश भट नेहमी सांगायचे की चांगला गझलकार हा आधी चांगला कवी असला पाहिजे। आणि ती चांगली कवयित्री आहे। आणि गझल हा एक तंत्रानुसारी काव्य प्रकार आहे। सगळे जाणतात की तंत्र हे सरावानी येतच, प्रतिभा ज्याची त्याची असते, कोण कसा व्यक्त होईल काही सांगता येत नाही। तर प्रतिभा ज्याची ज्याची असते, तंत्र मात्र शिकावं लागतं। आणि गझलचं तंत्र हे शिकूनच येतं, त्याच्यामुळे ते शिकण्यात काय गैर आहे? ते गालिबला शिकावं लागलं, ते मीर तकी मीरला शिकावं लागलं, ते सुरेश भटांना शिकावं लागलं आणि ते वनिताही शिकेल, त्यात काही गैर नाही। फक्त ते सरावाचा भाग आहे आणि तो तंत्रानुसारी काव्य प्रकार असल्यामुळे ते पाळावं लागतं एवढंच। पण त्या बंधनामध्ये, त्या आकृतीबंधाच्या बंधनामध्येही त्याचं सौंदर्य आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद आहे। ते कविता तिची रूपांतरित होईल गझलमध्ये आणि आम्हाला ती उत्तम गझल देईल याची मला खात्री वाटते। मी त्याला पुन्हा शुभेच्छा देतो। धन्यवाद। सांगितलं म्हटल्यानंतर मग काय प्रश्न येतच नाही। त्यांना खूप वाटत होतं काहीतरी म्हणावं, काहीही तुम्हाला जे आवडेल ते म्हणा। बरं, ही जी वनिताची गझल आहे मी वाचली आणि इथे 4 ओळी नोट पण केल्या, त्याच मी गाऊन दाखवतो। आणि ती दहिसरला राहते। दहिसरचे एक आमचे मित्र शायर आहेत जे कार्यशाळेतून गझल लिहायला शिकले, त्यांची एक रचना मला आठवते। ह्याच आशयाला पुढे नेणारी वनिताचे 2 शेर आणि त्या माझ्या गांगण नावाच्या शायरांचे 2 शेर, हां, ते मी तुम्हाला ऐकवतो। सहन करावं।
आ आ आ संगतीला आज माझ्या वेदनेचा गाव आहे. संगतीला आज माझ्या वेदनेचा गाव आहे. भंगलेल्या या मनाला टोचणारा घाव आहे. आ आ दोष कोणा काय देऊ, दोष कोणा काय देऊ, प्रार्थनाचा खेळ सारा जीवनाने मांडलेला हा अघोरी डाव आहे. आणि त्यालाच गझलच्या 4 ओळी जोडतो. केली शिकार माझी, माझी केली शिकार माझी. काफियाचा ट्विस्ट वळण बघा कसे छान आहे. केली शिकार माझी, माझ्याच माझ्याच केली शिकार माझी, माझ्याच माझ्याच सद्गुणाने केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणाने. काटे कुठेच नव्हते, काटे कुठेच नव्हते, केला केला दगा फुलांनी, केली शिकार माझी. शेर बघा. मी बोललोच नव्हतो, मी बोललोच नव्हतो, माझ्या व्यथा कुठेही, माझ्या व्यथा, माझ्या व्यथा कुठेही, कुठेही मी बोललोच नव्हतो, माझ्या व्यथा कुठेही. सांगून टाकल्या पण, सांगून टाकल्या पण, सांगून टाकल्या पण, माझ्याच आसवानी केली शिकार. आणि एक अप्रतिम शेर शेवटचा. इतक्या अनुभवानी, इतक्या अनुभवानी समृद्ध मीच झालो, केली शिकार माझी माझ्याच सद्गुण. हेच अनुभव. इतक्या अनुभवानी, इतक्या अनुभवानी समृद्ध मीच झालो, समृद्ध मीच झालो, इतक्या अनुभवानी. आ आ आ आ इतक्या अनुभवानी समृद्ध मीच झालो. उपकार हेच केले, उपकार हेच केले, उपकार हेच केले, दिलदार संकटानी केली शिकार माझी, माझ्याच माझ्याच सद्गुणानी. काटे कुठेच नव्हते, नव्हते काटे कुठेच नव्हते, केला केला दगा फुलांनी, केली शिकार सगळ्यांना ऐकायला येत आहे ना, त्यामुळे मी पुढे काहीच बोलत नाहीये. पण भीमरावांना एक विद्यार्थी दिल्याचा मला जास्त आनंद आहे आणि म्हणून भीमरावांना बोलवलेलं होतं.
अर्थातच या सगळ्या मैफिलीची सुरुवात इतकी सुंदर झालेली आहे. मी आता अर्थातच अरुण म्हात्रे यांना विनंती करतो की म्हात्रे सर या. चांदणं पिऊन घ्यावं, तो शब्दांचा सुगंध हुंगत राहावा, अशी खूप छान अशी वेळ आलेली आहे. आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी असं असतं की हे असं काही घडेल असं माहीत नसतं, आणि तीच त्या कार्यक्रमाची गंमत आहे. आज इतकी म्हणजे खूप दिवसांनी मला असं वाटतंय की एखाद्या काव्यसंग्रहाची इतकी सुंदर सुरुवात झालेली आहे. म्हणजे मी वनिताला म्हटलं की तू इतकी भाग्यवान आहेस. आत्तापर्यंत अनेक भीमरावांचे खूप कार्यक्रम झाले असतील, पण भीमरावांनी काव्यसंग्रहाच्या सुरुवातीला गझल म्हणून सुरुवात केली, हे आयुष्यात पहिल्यांदा झालेलं आहे. असं कुठल्या तरी कवीनं म्हटलेलं आहे, म्हणजे मीच म्हटलेलं आहे की हा गौरव भाषेचा, सन्मान मराठीचा, हा दिशा दिशांवर आज पसरला रंग कवितेचा. आज वनिताच्या संग्रहाचं प्रकाशन करताना जशी खूप सुरुवात चांगली झाली, तसं पुढ्यात इतकी कमी माणसं आहेत त्याचंही एक मला थोडंसं राहून राहून दुःख होतं आहे. पण आता वनिता ही फेसबुकवर असल्यामुळे असं असेल की हे सगळं ऑनलाईन फेसबुकवर जातसुद्धा असेल या क्षणाला. त्याच्यामुळे ते सगळे हजारो लाखो लोक या क्षणी हा कार्यक्रम बघतात असं गृहीत धरून हजारोंच्या पुढ्यात मी बोलतोय, असं अशा पद्धतीनंच आता बोलणार आहे. तर या सगळ्या गोष्टीची सुरुवात सिंगापूरपासून झाली. सिंगापूरला विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आम्ही 2-3 वर्षापूर्वी गेलो होतो. आणि त्यावेळी नॉर्मली असं असतं की कवितेतली माणसं तुम्हाला ओळखू येतात आपोआप. जसं प्रशांत कविता लिहित नसला तरी तो किती कवितेमध्ये आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मला माहित नाही, बागवे सर सांगतील कविता आणि वनिता हे असं समानार्थी शब्द आहेत का, है ना? किती कवितेमध्ये आहे, किती वनितेमध्ये आहे असं आपण म्हणूया. पण त्या क्षणी मला जाणवलेलं असं होतं सिंगापूरमध्ये. तुम्हाला सांगतो, आता हे सांगायला काहीच हरकत नाही की खूप महाराष्ट्रातले, भारतातले कवी समजा गेलो होतो आम्ही. इंदोरमधले कवी होते, आणखीन कुठं आणखीन एक भाग बृहन महाराष्ट्रातला, तिकडचे सगळे बडोद्याचे कवी असं होतं. पण त्यावेळी मला आताही आठवते की त्यावेळी सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम जो झाला होता तो सिंगापूरमधल्या कवींचा झाला होता तिकडे. आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं होतं की मराठीचा हा सगळा वसा आहे, हा आपण कुठेही गेलो जगात तरी हे काही मराठीचं देणं आपण विसरू शकत नाही. मग त्यात बहिणाबाई येतात. मी नेहमी असं म्हणत असतो की ज्यांनी ज्यांनी शाळेमध्ये उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही, किंवा घाल घाल पिंगावाऱ्या माझ्या परसात, माहेरीजा सुवासाची करू बरसात, अशा सगळ्या कविता ज्यांनी ज्यांनी वाचलेल्या आहेत त्या सगळ्यांना हे कवितेचं दान आहे ते काही सुटत नाही, ते तुमच्याबरोबर असतं. अनेक लोक आता इंग्रजी माध्यमात जातात आणि मग नोकऱ्यात, चांगल्या नोकऱ्यामध्ये जातात, पण घरामध्ये जर का त्यांच्या कोणी छान कविता लिहिणारं असलं किंवा कविता म्हणणारं असलं, मराठी म्हणणारं असलं, तर त्यांच्या घरात कविता असते. आणि मग ती कुठल्या तरी पद्धतीनं वनितासारख्या, प्रशांतसारख्या मुलांमध्ये ती येतेच, उतरतेच. वनिताच्या या संग्रहाचं सौमित्रांनी कौतुक केलेलं आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की मी तिला पहिल्यांदा सुद्धा म्हटलं की ज्या पद्धतीनं ती लिरिकल सगळं छंदातलं लिहित होती ते मला बघून फार आश्चर्य वाटलं. कारण खरं तर एक मॉडर्न सगळी पिढी आहे ती अजिबात छंदात लिहित नाही. काय त्यांचं छंदाशी वाकडा आहे कोणास ठाऊक, म्हणजे खूपदा येत नसतं म्हणून पण असं असतं ते. पण आमचे बागवे सर नेहमी म्हणतात की काय बिशात समजेल कविता, अशी कविता लिहिण्याची एक प्रथा आहे. तर ही कविता मात्र अशी आहे की तुम्हाला समजते, तुम्हाला जवळची वाटते. आणि मला आणखीन एका गोष्टीचं सतत आश्चर्य मात्र वाटायचं की इतकं छान सगळं त्यांचं असं होतं, मग वनिता कविता का लिहिते असं पण वाटायचं की इतकं सगळं बरं चाललंय मग कविता का लिहिते असं एक असंच. नाही असं फार असतं की खूप दुःखी वगैरे झालं म्हणजे खूप कवयित्री ज्या अलीकडे लिहितात ना त्यात मला सारखं असं वाटतं, म्हणजे फार जाहीरपणे बोलायला भीती वाटते
कारण सगळे आक्रमण करून येतील माझ्या. पण काहीतरी बिनसलेलं आहे त्यांचं असं सारखं जाणवत राहतं. आणि मी तरी आता सगळ्यांशी फार चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो की होईल बरं, कशाला काळजी करते, अशाच पद्धतीनं सगळ्यांशी बोलत असतो. नेहमी यू ऑब्झर्व मी, फार छान बोलतो मी त्यांच्याशी, कारण इतकं ते कवितेतून दुःखाचे कड सगळे येत असतात की सांत्वनाशिवाय दुसरं काहीच नसतं तुमच्याकडे. संजयला माहिती आहे की मी बरा वागतो त्याचा अर्थ बरेच जण चुकीचा घेतात, असं की त्यांना खूप जणांना असं वाटतं की ते बरे कविता लिहितात म्हणून मी बरा वागतो वगैरे. असं नसतं कधी. खूपदा असं असतं की त्यांना फार वाईट वाटू नये म्हणून आपल्याला बरं वागावं लागतं वगैरे. पण मला आठवतं, म्हणजे याचा चांगला भाग पण असा आहे, आमची एक मैत्रीण आहे, लग्न झाल्यावर तिची कविता जेव्हा कमी झाल्या तेव्हा अचानक तिला विचारलं, म्हटलं काय कविता का एकदम तुझ्या थांबल्या अचानक. तर तिने पत्रातून ज्या 4 वळी लिहिल्या होत्या त्या फार अप्रतिम होत्या. तिने असं लिहिलं होतं, खूप सुंदर तिचं लग्न छान तिच्या आवडत्या माणसाबरोबर झालं, खूप मोठं घर होतं आणि खूप तशी चांगल्या घरात गेली होती ती. पण तरीसुद्धा तिने लिहिलं होतं ते फार मनाला त्रास देणार होतं. तिने असं लिहिलं होतं की पायात माळले जोड जरी चांदीचे, पायात माळले जोड जरी चांदीचे, हे फूल परंतु गळले रे फांदीचे, हे फूल परंतु गळले रे फांदीचे, मी पाय उचलता नाद मळी ना येतो, तळव्याशी केवळ पाचोळा हळहळतो, तळव्याशी केवळ पाचोळा हळहळतो. तर मला असं वाटतं की खूपदा असं असतं की खूप चांगल्या सगळ्या अवस्थेत असताना आतलं मन, अंतर्मन जे तुम्हाला सारखं अशा ढुशा मारत असतं वेगळ्याच एका गोष्टीसाठी, तर त्यातून ही सगळी कविता येत असावी. त्याच्यामुळं. आणि दुसरं म्हणजे एखादा प्रतिभावान माणूस जो असतो तो असं